हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तर इंडियाला जाण्यासाठी तयार झालेलो आहोत आणि बॅग ते सगळे घेऊन आलेलो आहोत आणि गाडीत टाकलेले आहे. तर आता निघणार आहे आणि इथून 4 ते 4.5 तास मला लागणार आहेत एअरपोर्टवरती पोहोचण्यासाठी, हिथ्रो एअरपोर्टवरती. तर चला, मी डायरेक्ट भेटते तुम्हाला हिथ्रो एअरपोर्टला. हो, स्टार्ट झालंय. तर आता वाजलेले आहेत 1:15 वाजलेले आहेत आणि अजून 2 तास लागणार आहे लंडन एअरपोर्टला जाण्यासाठी. इथे थोडीशी कॉफी पण घेण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि रिवचं जेवण चालू आहे. घरी काहीच जेवण केलं नव्हतं म्हणून रिव आता थोडंसं रोल, मी सकाळी भेंडीच्या भाजीचे रोल आणले होते. भेंडीची भाजी आणि मसुरीची आपली मोकळी जी असते प्रवासामध्ये, ती म्हणून मी घेऊन आलेली आहे. कारण का आता आमची संध्याकाळची फ्लाईट आहे रात्रीची. तरी तो कॉफी घेण्यासाठी थांबलेलो आहोत थोडंसं. आज ऊन पण खूप कडक आहे, खूप गरमी होती आहे. तर चला. तर आम्ही गाडी पार्क केलेलो आणि त्यानंतर बस पकडून एअरपोर्टवरती गेलेलो. आणि हे आहे सुंदर असं हिथ्रो एअरपोर्ट लंडनचं. तर इथं आलेलो आणि आता इथे सगळी प्रोसेस केलेलो आम्ही. तर हिथ्रो एअरपोर्टवरती आम्ही बोर्डिंग पास ते सगळं काढलेलं आहोत. आणि इथं वेट चेक करण्याची मशीन पण आहे. वेट चेक केलं, परत एकदा आम्ही घरून आणलं होतं तरी एकदा चेक केलेलो आहेत. आणि आता 1-1.5 तासामध्ये बॅग टाकण्यासाठी ओपन होईल. तर चला. आणि इथे स्वतःच सगळं करायचं आहे. बोर्डिंग पास स्वतःच काढायचं आहे. तर आम्ही बोर्डिंग पास पण काढला. व्हिडिओ शूट नाही केलेला, त्यावेळेस खूप गडबड घाई असते. तर चला. तर आता चेकिंगसाठी चाललेली आहे. आणि झाला आता 1-1.5 तासामध्ये फ्लाईटचा टाईम आहे. तर इथं अशा प्रकारचे बोर्ड आमचं सगळं झालेलं आहे. आणि आता फ्लाईटच्या गेटजवळ जाऊन बसणार आहोत. अनिल गेलेला आहे आणि तर चला, मी तिथं गेल्यानंतर तुम्हाला भेटते. माझा हात पकड. तो तिथं आहे सर्वेश B&C. ट्रान्सिट मध्ये बसणार आहोत. तर ही ट्रान्सिट येत आहे. इकडे बघ. तर या ट्रान्सिट मध्ये बसून आम्ही ट्रॅम सारखीच आहे. B32 to B48. Second stop gates C52 to C66. आणि खूप गर्दी होती एअरपोर्टवरती. तुम्हाला दिसतच असेल. आता आमचं गेट आहे 42 B42. इकडं आहे, तिकडं आहे. तर आमचा आहे आता 42 आहे आणि सगळ्यात लास्टला आहे गेट नंबर. आणि असे फ्लाईट्स थांबलेले आहेत. माझी फ्लाईट आहे ब्रिटिश एअरवेजनी, कनेक्टिंग फ्लाईट आहे लंडन ते दिल्ली आणि दिल्ली ते हैदराबाद. आणि रियार्थला जसं कळतंय तसं त्याची फर्स्ट फ्लाईट आहे ना रियू. हां,
तरी आणि माझी खूप सारे फ्रेंड्स आणि तिथे लक्ष्मी गाडी आहे. येस. तर रिवला जसं कळतंय तसं त्याची फर्स्ट फ्लाईट आहे ही. म्हणजे 2 वर्षाचा होता त्यावेळेस गेलेली आणि आम्ही इथं बसणार आहे. तर फ्लाईटमध्ये बसलेली आहे मी आता आणि बाहेरचं दिसतंय का व्ह्यू. आणि आता सकाळी इंडियाच्या टायमिंगनुसार 7:30 वाजता दिल्लीला पोहोचेल. मग तिथून आमची 10:30 वाजता हैदराबादला आहे फ्लाईट. तर चला होतायच नव्हता. ब्रेकफास्टमध्ये दिलेला आहे उपमा, फ्रूट्स आणि एक कपकेक दिलेला आहे. तर ब्रेकफास्टसाठी दिलेला आहे उपमा, फ्रूट्स, कपकेक अँड ज्यूस. तास राहिलेला आहे दिल्लीला पोहोचण्यासाठी, त्यामुळं त्याने ब्रेकफास्ट आणून दिलेला आहे. आता रिव पण ब्रेकफास्ट करणार आहे. झोपच झाली नाही आमच्या पिल्लूची. फायनली दिल्लीला फ्लाईट पोहोचलेली आणि आता इथून पकडायचं होतं मला. हैदराबादसाठी फ्लाईट पकडायची होती दुसरी, पण माझा फोन स्विच ऑफ झाल्यामुळं मी पुढचं काही शूट केलेलं नाही आहे. जेवढं शूट होईल मला तेवढंच केलेलं. आम्ही चाललेलो आहोत बघीमध्ये.
कुठे बसलाय रियू? No, no, no. फोन पकड. मी पोहोचलेली आहे इंडियाला, व्यवस्थित सुखरूप पोहोचलेली आहे. आणि मगाशीपासून मला व्हिडिओ काही करताच आलं नाही, म्हणून मी आता व्हिडिओ एंड करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि परत भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.